तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, चांदे कसारे व सावळी विहीर शिवालगत असलेल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या बाजूला विद्युत रोहित्रांच्या लोंबकळत असलेल्या तारांचं घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झाल्यानं मोहन रघुनाथ गिरमे व माधुरी मोहन गिरमे या दाम्पत्यांचा 6 एकर ऊस जळून खाक झाला। यामध्ये त्यांचे अंदाजे 10 लाख रुपयांचं नुकसान झालं। सर्वे नंबर 233 मध्ये 265 जातीचा ऊस उभा होता। ऊसाची पूर्ण वाढ झाली होती। कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याला या ऊसाची नोंद करण्यात आली होती। कारखाना सुरू झाल्यानंतर सुरुवातीलाच हा ऊस गळीतात जाणार होता, मात्र त्याआधीची घटना घडली। ऊस पेटल्याची घटना घडताच तातडीनं गिरमे यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व पंडित शेळके यांच्यामार्फत साईबाबा संस्थान व शिर्डी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केलं। शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अग्निशामक दलाने शेतात ऊसाला लागलेली आग आटोक्यात आणली, मात्र पूर्ण ऊस जळून खाक झाला। आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळे, कोपरगाव। काल आमच्या इथे ऊसाचं जळीत झालं। इलेक्ट्रिसिटीकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी दखल घेतली नाही, त्यामुळे आमच्या ऊसाचं भरपूर नुकसान झालेलं आहे। त्यांच्या विरुद्ध आम्ही आता तक्रार करणार आहोत आणि भरपाई मागणार आहोत। तुम्ही जो ट्रान्सफॉर्मर बाजूला हलवण्यासाठी त्यांना सांगितलं होतं वेळोवेळा, परंतु त्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला का? हो, दुर्लक्ष केलं, ऐकलंच नाही। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।